रंगपंचमी खेळून विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या 2 मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू. एकसंबा येथील घटना. रंगपंचमी खेळून पोहण्यासाठी गेलेल्या 2 मुलांचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवार दिनांक 19 रोजी घडली. वेदांत संजू हिरुकुडे वय वर्ष 9 आणि मनोज काशीनाथ कल्याणी वय वर्ष 8 असे या मृत मुलांची नावे आहेत. सदर घडलेल्या घटनेमुळे हिरुकुडे व कल्याणी कुटुंबीयावर ऐन रंगपंचमीत दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची नोंद सदरगा पोलीस ठाण्यात झाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की बुधवारी सकाळी रंगपंचमी खेळून बागेवाडी यांच्या शेतात असलेल्या विहिरीत वेदांत आणि मनोज हे दोघे अंघोळीसाठी म्हणून पोहण्यास गेले होते. उशिरापर्यंत ते दोघेही घरी न परतल्याने कुटुंबियांनी त्यांची शोधाशोध सुरू केली. दरम्यान बागेवाडी यांच्या शेतात असलेल्या विहिरीजवळ कपडे, चप्पल आणि बादली आढळली. यावरून दोघे मुली विहिरीत पडल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. यावेळी गावातील काही युवकांनी पाण्यात शोधाशोध केली असता दुपारी पहिला मृतदेह वेदांत हिरगुडे याचा सापडला. त्यानंतर विहिरीत पाणी जास्त असल्याने दुसरा मुलगा मनोज कल्याणे याचा मृतदेह शोधण्यात अडथळा निर्माण होत होता. यावेळी स्थानिकांनी विहिरीतील पाणी बाहेर काढून सदलगा अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण केले. तसेच औरवाड येथील वजीर रेस्क्यू फोर्सच्या जवानात देखील घटनास्थळी दाखल झाले. सदलगा आणि औरवाड येथील जवानांनी संयुक्तपणे मनोजचा मृतदेह शोधण्यास सुरुवात केली. सायंकाळी मनोज कल्याणीचा देखील मृतदेह सापडला. वेदांत संजू हिरुकडे हा मूळचा केरूर गावचा रहिवासी असून आजोळ एकसंबा येथे तो शिक्षणासाठी आला होता. त्याचे वडील भारतीय सैन्य दलात आहेत. त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ असा परिवार आहे. तर मनोज कल्याणी याच्या वडिलांचे यापूर्वीच निधन झाले आहे. त्याच्या पश्चात बहीण व आजी असा परिवार आहे. आणि रंगपंचमी दिवशीच या 2 मुलावर काळाने घाला घातल्याने एकसंबा पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे. एकसंबाहून प्रशांत कांबळे.